पुढील काही वर्षात भारतीय राजकारणात एक मोठा प्रश्न अधिक चर्चेत येऊ शकतो. इव्हन तो येतोयही की नरेंद्र मोदीनंतर भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व कोण करणार. देशाच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून एक नाव सर्वात प्रभावी ठरलंय. ते नाव म्हणजेच नरेंद्र मोदी. पण राजकारणात काळ बदलतो, नेतृत्व बदलतं आणि प्रत्येक पक्षाला नव्या पिढीचं नेतृत्व तयार करावंच लागतं. अशा वेळी एक नाव वारंवार चर्चेत येत आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचं वैयक्तिक स्थान निर्माण करणारे, पक्षाचे विश्वासू रणनीतिकार म्हणून ओळखले जाणारे आणि राष्ट्रीय पातळीवरही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे देवेंद्र फडणवीस. मग प्रश्न असा आहे की मोदीनंतरच्या काळात देवेंद्र फडणवीस भारताच्या पंतप्रधानपदाचे दावेदार ठरू शकतात का? हा केवळ एका नेत्याचा प्रश्न नाही आहे, तर भाजपच्या भविष्यातील नेतृत्वाचा, देशाच्या राजकारणाचा आणि बदलत्या समीकरणांचा विषय. चला या प्रश्नाच्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू समजून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी अनेक वेळा समीकरणच बदलली, संकटात पक्षाची धुरा सांभाळली आणि राजकारणात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं, त्या देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आज एक मोठा प्रश्न चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीस भविष्यात भारताचे पंतप्रधान बनू शकतात का? हा प्रश्न फक्त राजकीय प्रश्न नाही आहे, तर नेतृत्व, अनुभव, जनाधार आणि भविष्यातील राजकीय समीकरणांचा विषय. सर्वप्रथम सकारात्मक बाजू पाहूया. देवेंद्र फडणवीस हे तुलनेनं तरुण नेतृत्व मानलं जातं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी विविध जबाबदाऱ्यांमध्ये प्रशासनाचा मोठा अनुभव घेतलाय. पक्ष संघटनेत त्यांच्यावर सातत्यानं विश्वास दाखवला गेलाय. निवडणूक रणनीती असेल, विरोधकांशी राजकीय लढाई आणि निर्णय क्षमता, नेतृत्व यामुळे ते भारतीय जनता पक्षातील प्रभावी चेहरा बनले आहेत. राष्ट्रीय स्तरावरही पक्षांकडून त्यांना अनेक वेळा महत्त्वाच्या बैठका, प्रचार आणि रणनीतीमध्ये महत्त्वाचं स्थान दिलंय. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते भविष्यात राष्ट्रीय नेतृत्वाच्या शर्यतीत त्यांचं नाव चर्चेत राहू शकतं. मात्र या चित्राची दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. सध्या देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी करतात आणि भारतीय जनता पक्षात अनेक वरिष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. अमित शहा, राजनाथ सिंग, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ यांच्यासारखी अनेक नावंही भविष्यातील नेतृत्वाच्या चर्चेत वेळोवेळी घेतली जातात. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांकडून काही मुद्द्यांवर टीकाही केली जाते. महाराष्ट्रातील काही राजकीय निर्णय, आघाड्यांमधील बदल, सत्ता स्थापनेतील घडामोडी आणि काही धोरणांवर त्यांच्यात प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. विरोधकांचं म्हणणं असतं की राष्ट्रीय नेतृत्वासाठी केवळ प्रशासनाचा अनुभव पुरेसा नसतो. देशभरातील व्यापक जनाधार, विविध राज्यांमधील स्वीकारार्हता आणि सर्वसमावेशक नेतृत्वही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे क्षमता आहे का? अनेक समर्थक उत्तर देतील होय. ते अनुभवी आहेत, अभ्यासू आहेत, प्रभावी वक्ते आहेत आणि संघटन कौशल्य ही त्यांची मोठी ताकद आहे. तर विरोधकांचं म्हणणं आहे अजून नाही, कारण राष्ट्रीय नेतृत्वासाठी आणखी मोठा जनाधार, देशव्यापी स्वीकार आणि योग्य राजकीय वेळ आवश्यक असते. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, भारताचा पंतप्रधान कोण होईल हे कोणत्याही एका नेत्याच्या इच्छेवर ठरत नाही. त्यासाठी पक्षाचा निर्णय, संसदीय बहुमत, लोकांचा कौल आणि त्यावेळेची राजकीय परिस्थिती हे सर्व घटक महत्त्वाचे असतात. म्हणून आजच्या घडीला देवेंद्र फडणवीस भारताचे पंतप्रधान होतील असं निश्चितपणे म्हणता येत नाही, पण भविष्यात ते त्या शर्यतीत एक संभाव्य दावेदार ठरू शकतात. अशी राजकीय चर्चा वेळोवेळी होत असते. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, तुमच्या मते देवेंद्र फडणवीस यांच्यात भारताचे पंतप्रधान होण्याची क्षमता आहे का, की अजून त्यांना मोठ्या राष्ट्रीय प्रवास करायचा आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण लोकशाहीत शेवटी निर्णय जनताच घेते. अधिक अपडेटसाठी पाहत राहा लोकाशा TV.